रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज. आपण चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या विरोधात आतापर्यंत 10 ते 12 आंदोलन केलेले आहेत. एक आंदोलन माझं चिपळूणमध्ये मी स्वतः प्रांत कार्यालयाच्या आपलं निबंधक मध्ये केलं होतं. त्यानंतर मी मुंबईला एक आंदोलन केलं आझाद मैदानावरती. 3/2/2025 ला मला लेटर निघालं की चिपळूण नागरिक पतसंस्थेची पूर्ण चौकशी, खात्रीने चौकशी व्हावी. ते चौकशी सुरू असताना 3 अधिकारी त्याला नेमले गेले. एक होते प्रकाश जगताप, जिल्हा निबंधक, अमोल निर्डे, सहाय्यक निबंधक रायगडचे, आणि मकरंद दरोडे, हे पण रायगडचे होते. कारण आम्हाला असा संशय होता की चिपळूण नागरिक पतसंस्थेचा जो कारभार चालला आहे ते इथं दडपशाही होती. म्हणून आम्ही मुंबईवरून त्याची चौकशी लावल्यानंतर त्या आदेशाला, हे पत्र तुम्ही बघितलं तर हे आदेशाची प्रत आहे, जे मंत्रालयातून निघालेली, सहाय्यक सचिवांनी दिलेली. त्या माझ्या आणि विकास हादवेच्या अर्जावरती त्यांनी चौकशी चालू केल्यानंतर माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी चिपळूणमध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेला त्यांनी सांगितले की चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या मागे बरेच लोक लागले होते, पण मी त्याची चौकशी थांबवलेली आहे. म्हणजे त्यांनी चौकशी का थांबवली? यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, तो आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला माननीय प्रवीण दरेकर साहेब, पंकज भुईर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला स्थगितीला, या अर्जाला स्थगित दिलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे की ह्या पतसंस्थेची चौकशी पुन्हा करावी आणि जो काही घोटाळा आहे ते सत्य बाहेर करावं, अशी माझी आणि विकास हादवे आणि मॅडमची इच्छा आहे. हे पहा, मी पतसंस्थेचा एक सभासद आहे, ठेवीदार आहे, कर्जदार आहे. दिनांक 14/5/2017-18 रोजी या संस्थेचा मी कर्जदार म्हणून आहे. मी प्रथम कर्ज काढल्यानंतर ते वेळेत फेडल्यानंतर मला या संस्थेचे संस्थापक सुभाषराव चव्हाण यांनी बोलवून दुसरं कर्ज दिलं होतं. एवढं आमचे तिथं पारदर्शक व्यवहार त्या बँकेमध्ये होते. काही कालावधीमध्ये असं झालं की मला एका ह्या पतसंस्थेकडून नोटीस आली. नोटीस अशी आली की तुमचं सोनं या बँकेमध्ये आहे आणि तुम्ही या ठिकाणी म्हणजे सोनं सोडवून नेलं नाही तर निलाव्यात काढले जाईल. आणि मी एक लगेच ते मला नोटीस आल्या मी बँकेमध्ये गेलो असता मी त्यांना ते नोटीस दाखवलं आणि त्यांना सांगितलं की माझं सोनं आपल्या बँकेमध्ये आहे, तर निलाव्याची मुदत संपण्यापूर्वी आपण नोटीस का काढण्यात आली. परंतु पतसंस्थेने मला त्याचं उत्तर न दिल्याने मी पुन्हा जरा माझ्या खात्याशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी काढल्या. त्यामध्ये ठेवी असतील माझ्या, किंवा त्या ठिकाणी RD FD असेल, अशा बाबतीमध्ये माहिती घेत असता असं निष्पन्न आलं की माझ्या असणारी जे ठेव आहे, समृद्धी ठेव नावाची, ही समृद्धी ठेव माझ्या परस्पर त्या बँकेने काढलेली होती. म्हणून मी अधिक चौकशी करून, ज्यावेळी चौकशी करत असताना अनेक काही घोटाळे मला पतसंस्थेच्या तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्याकडून ते कळाले. ते कळाल्यानंतर मी लगेच माझ्या व्यक्तिगत खात्याची माहिती घेऊन मी संस्थेशी संपर्क साधला. संस्थेशी संपर्क साधल्यानंतर संस्थेने मला त्याची उडवाउड उत्तर दिली. उडवाउड उत्तर दिल्यानंतर मी निबंधकांना पत्रव्यवहार केले, त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली. नंतर मी आयुक्तांना भेटलो. आयुक्तांना हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आयुक्तांनी या गोष्टीवर मला सांगितली कारवाई करण्यात येईल म्हणून, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून 14 जानेवारी 2025 रोजी मी महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांना भेटलो. सहकार मंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांना ही सगळी हकीकत सांगितली. हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी स्वतः आयुक्त साहेबांना सांगितलं यामध्ये काय असेल ते पारदर्शक पद्धतीने कारवाई करणं गरजेचं आहे. आयुक्तांनी हे सगळं ऐकून घेतल्यानंतर, माझ्याकडचे सगळे पेपर घेतल्यानंतर, अनेक लोकांचे पुरावे घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कमिटी स्थापन केली. या कमिटीचा अहवाल 15 दिवसामध्ये येणं गरजेचं होतं. परंतु हा अहवाल 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना येत नसल्या कारणाने मी पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये जाऊन याची चौकशी केली. परंतु असं निष्पन्न झालं की या ठिकाणी यांनी आंदोलनावर स्थगिती घेतलेली आहे. आता स्थगिती कोणी दिली, काय दिली याची माहिती घेत असताना लक्षात आलं की पंकज भुयारांनी या ठिकाणी स्थगिती दिली आहे, जे राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्री असल्या कारणाने मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनाही भेटलो व्यक्तिगत. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की याची चौकशी आम्ही करणार आहोत, पण आता सध्याला त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. खरं तर वास्तव पाहता चौकशीचा आदेश आहे शिकलकर आणि मी माझ्या नावाने. परंतु या ठिकाणी चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या काही त्यांचे जे कोणी असतील एजंट वगैरे, त्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी संगनमत करून या ठिकाणी आम्हाला या चौकशीमध्ये सामील करून घ्यावं म्हणून मी वारंवार त्यांना पत्रव्यवहार केले सुद्धा, परंतु त्यांनी आम्हाला त्या चौकशीमध्ये सामील करून घेतलं नाही.
खरं पाहिलं असता आमची तक्रार असताना आम्हाला त्या कमिटीमध्ये त्या युनिटीमध्ये स्थापन घेऊन आम्हाला विश्वासात घेऊन मगच त्यांनी या गोष्टीचा शहानिशा करायला पाहिजे. परंतु आता निबंधक आणि DDR आणि आयुक्त आणि चिपळूण नागरी आणि सहकार मंत्री यांच्यामध्येच बसून यांनी हे सगळ्या प्रकाराची स्थगिती देण्यात आली. स्थगिती का दिली याची माहिती काढण्यासाठी आम्हाला तब्बल 2 महिने गेले. ही स्थगिती का देण्यात आली? ही स्थगिती देण्यात आल्यानंतर असं निष्पन्न झालं की या ठिकाणी जे कोण त्यांच्या घरातली कोणी व्यक्ती आहे आणि ते BJP मध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याच्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे असं वरिष्ठ पातळीवरती सांगण्यात आलं. आणि राज्य सरकार ओरडतंय, केंद्र सरकार ओरडतंय, आम्ही भ्रष्टाचार मुक्त करणार आहोत आणि सगळी भ्रष्टाचारी कशी काही त्यामध्ये सामील होतात हे आम्हाला काही माहित नाही. आणि या संदर्भामध्ये वारंवार आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले आहेत, वारंवार त्यांना मागणी करतो. जर समजा ही पतसंस्था खरंच प्रामाणिक आणि चांगली पद्धतीने काम करते तर मग यांनी एकदा चौकशी पूर्ण होऊन द्यायला पाहिजे होती. चौकशी का थांबवतात ही लोक? सगळे त्यांनी माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जर खरंच चौकशी म्हणजे चिपळूण नागरी पतसंस्था ही चांगलं काम करते, पारदर्शक काम करते असं त्यांचा दावा आहे तर आमचं जे आहे म्हणणं ते खोटं पाडून त्यांनी दाखवावं ना. कर्मचाऱ्यांना 50-50 अच्छा अच्छा अच्छा, तो जो विषय आहे त्याच्यावरती FIR दाखल आहे आणि त्या FIRच्या संदर्भात ज्याला कोणाला माहिती असेल त्याला ऑनलाईन सगळं आहे, ती पूर्ण माहिती त्यांनी घ्यावी. काय तो विषय आणि हा विषय काही संबंध नाहीये. आणि मी राजकारणामध्ये गेले 17 वर्ष आहे, त्यामुळे असे आरोप होतात, असे हल्लेही होतात. आता जे काय पुढे जे काय तुम्हाला कोणी सांगितलं असेल त्यांच्याही पुष्कळ आरोप आहेत, त्यांच्याही लिखणी होते, त्यांच्याही थुकलं जातं, तर त्याच्यावर तुम्ही नाही बोलत काय? अजून काय असेल ते विचारा. आता सध्या आम्ही हे आंदोलन या ठिकाणी अशासाठी घेतलंय कारण मध्यंतरी एक पत्रकार आणि एक आंदोलन करते यांच्यावरती हमला झाला. खरं तर हे अशा प्रकारचे हमले करणं हे या संस्थेच्या काही लोकांना शोभत नाहीये. जर आमचे आरोप असतील तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे की हे आरोप तुमचे खोटे आहेत. त्यांनी एक कमिटी स्थापन केली, त्या कमिटीचा अहवाल यायला पाहिजे होता. तो अहवाल आला असता तर आम्हालाही कळलं असतं की बाबा पतसंस्था चांगली आहे. अहवाल का थांबवला गेला? त्याच्यामुळे असा विषय आहे की या जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही त्यावेळी सांगितलं, आताही सांगतोय मी की आम्ही हायकोर्टामध्ये जाणार. त्यांना आम्ही पार्टी चिपळूण नागरी पतसंस्था जे मध्ये लुडबुड करणारे कार्यकर्ते असेल त्यांनाही घेणार आम्ही. आणि त्यामध्ये आम्ही राज्याचे राज्यमंत्री त्यानंतर प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री यात सामील आहेत असं आम्ही म्हणत नाहीये. त्यांचेच काही व्यक्ती असे म्हणतात की या ठिकाणी येऊन प्रवीण दरेकर असे स्पष्ट म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी स्वतः थांबवलं. याचा अर्थ तो म्हणजे आम्ही काही एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव आम्ही घ्यायची इच्छा नाहीये, पण त्यांच्याच काही जे त्यांचे सहकारी आहेत त्यांनीच त्यांचं नाव घेतलेलं आहे यामध्ये. नमस्कार, मी राधाई फाउंडेशन चिपळूण संस्थापक अध्यक्ष राधा लवेकर. आज चिपळूणमध्ये चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण यांच्या गैरकारभाराविरोधात चौकशीवर आणलेल्या स्थगितीसाठी उपोषणकर्ते शिकलकर आणि उपोषणकर्ते हदवे हे उपोषणास बसलेले आहेत. तर ह्यांना आमच्या संस्थेकडनं पहिल्यांदा आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आता ह्या पाठिंबा जाहीर करण्याचं कारण एकच आहे, कारण वाढती गुंडशाही आणि लोकांना म्हणजे मारझोड करून किंवा काही करून ह्या लोकांचं जे आराच्या ह्याच्या प्रमाणे वागणं चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आता राहिला चौकशीची स्थगितीचा विषय, तर आज मला त्या पतसंस्थेवर आहे विश्वास आहे, नाही असं नाही, त्यांचे कारभार पण अतिउत्तम आहेत, आज एवढे ठेवी आहेत लोकांच्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ह्यांचा संशय पण खोटा असावा. पण ह्यासाठी संस्थेच्या CEO मॅडम किंवा काय जे काय असतील मेन पदाधिकारी किंवा मी साहेबांना पण एक विनंती करीन की ह्या चौकशीला सामोरे जावा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा कुठेतरी शेवट करून टाका, की जेणेकरून आज संस्थेच्या बदनामी म्हणा किंवा काही म्हणा, लोक आज उठतायत, बोटं उचलतायत, हे कुठेतरी थांबेल. आणि लोक उठतायत म्हणून ह्यांच्याकडनं त्यांना मारहाण होते, हे सगळं कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. म्हणून आज यांना सर्वांना पाठिंबा दिलाय. छावा मराठा योद्धा संघटना महाराष्ट्र आणि आमच्या वतीने अन्यायाला वाचवणं हे आमचं काम आहे संघटनेचे. तर कुठल्याही याच्यातून येऊ दे, कोणत्याही जिल्ह्यातून येऊ दे, इथं जर अन्याय एखादा होत असेल, आता मला वाटतं 25 तारखेला आपल्या गेल्या महिन्यात 25 तारखेला आपल्या पत्रकारावरती हल्ला झाला. त्या निश्चित तुम्ही जर तो विषय तुम्ही घेतलाय या उपोषणकर्त्याने, तर त्याच्या पाठिंबा देण्यासाठी छावा संघटना कायमस्वरूपी पाठी राहील.
आणि पाठीशी पूर्णपणे राहील. तुमच्यावर अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडणे हे आमचं संघटनेचं काम आहे. आणि याच्यासाठी मी छावा संघटनेकडनं उत्तर जिल्हा अध्यक्ष म्हणून श्रीकांत कांबळे यांनी पाठिंबा दिला.